तंदुरी चहा करण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये साधारण 2 कप दूध घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत व हे दूध आपण उकळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता दूध आपलं उकळायला लागलेलं आहे। आता मी यामध्ये 2 चमचे, हे लहान 2 चमचे चहा पावडर टाकते। व 1 चमचा साखर टाकूया। त्याचबरोबर मी इथे 2 वेलची घेतलेले आहेत कुटून, ते टाकूया। व इथे एक थोडंसं आलं घेतलेलं आहे मी, ते देखील टाकूयात किसून आपण यामध्ये। गॅस कमी करते, चहा आपला उकळायला लागलाय। हे पहा, आलं देखील मी टाकलेलं आहे किसून। आता हे आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया। वा, मस्त। आता हा चहा आपण मध्यम गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटे उकळून घेणार आहोत। बाजूच्या गॅसवरती आपला चहा उकळतोय, तोपर्यंत इथे मी एक असं मातीचं भांडं घेतलेलं आहे, हे पहा। व ते मातीचं भांडं साधारण 4 ते 5 तास मी पाण्यामध्ये भिजवलं होतं व नंतर ते स्वच्छ घासून मी उन्हामध्ये 1 तास हे वाळवून घेतलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की याचा जर तुम्ही डायरेक्ट वापरलं हे धुवून, तरी पण त्याचा रंग सुटतो मातीचा। त्यामुळे आपल्याला साधारण 4 ते 5 तास हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। व नंतर हे मी आता हे गॅसवरती इथे जाळी ठेवलेली आहे व त्यावरती हे भांडं व्यवस्थित गरम करून घेते। मध्यम आचेवरती साधारण 3 ते 4 मिनिटे आपण हे भांडं गरम करून घेणार आहोत। असे सर्व बाजूनी ते गरम करून घ्यायचं आहे। हे पहा, चहा आपला उकळलेला आहे। आता आपण तो ओतू। हे मातीचं भांडं एका पातेल्यात ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता चाळणीच्या साहाय्याने चाळून आपण चहा त्यामध्ये ओतणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला चहा ओतायचा आहे व लगेचच यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे व साधारण मिनिटभर आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे। आता आपण चहा कपामध्ये ओतणार आहोत। हे पहा, हे भांडं आपण काढूया। ते मी कप घेतलेला आहे। वा, मस्त। खूपच मस्त झाला आपला चहा। तर तुम्ही देखील या पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा तंदुरी चहा, पुण्याचा स्पेशल असा हा चहा नक्की करून पहा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।